बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। बच्चू कडू यांची प्रकृती सुद्धा खालावत चालली आहे। तर दुसरीकडे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते खूप आक्रमक झालेले, विविध ठिकाणी आंदोलन व्हायला सुरुवात झाली। बच्चू कडू यांच्या उपोषणाला अनेक नेते मंडळी, अनेक पक्षांचे पाठिंबे सुद्धा मिळते। या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज चांदूर बाजार शहर हे कडकडीत बंद आहे। या दृश्यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण चांदूर बाजार शहर आज कडकडीत बंद राहणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी प्रहारचे कार्यकर्ते जमा झाले। आपण काही प्रहारच्या कार्यकर्त्यांशी बोलूया, काय म्हणून आज बंद ठेवलेले ते। माननीय बच्चूभाऊ कडू दिव्यांगाचे व शेतकऱ्याचे नेते 8 तारखेपासून श्री क्षेत्र मोझरी येथे अन्नत्याग आंदोलनात उपोषणास सुरुवात केली आहे। परंतु 8 तारखेपासून आज चौथा दिवस आहे, 11 तारीख उजाडली, पण या निगरगट्ट शासनाला अजून कोणताही जाग आलेला नाही आहे। माननीय बच्चूभाऊ कडूची काल संध्याकाळपासून तब्येत अत्यंत खालावलेली आहे। आम्ही बच्चूभाऊ कडूचे पाईक कार्यकर्ते आहोत, त्यामुळे काल आम्ही मुंडन आंदोलन व जलसमाधी घेऊन या शासनाला जागी करण्याकरिता इशारा दिला व आज ये चांदूर बाजार शहर स्वयंपूर्तीने या बच्चूभाऊ कडूच्या आंदोलनाला सहभाग म्हणून स्वयंपूर्तीने कडेकोट सर्व व्यापारी वर्ग या आंदोलनात सहभागी होत आहे। पूर्ण चांदूर बाजार शहर आज बंद आहे आणि याचा सुद्धा या शासनाने विचार केला नाही व कोणता भाऊच्या उपोषणावर निर्णय घेतला नाही। तर आम्ही आज जरी गांधीगिरी पद्धतीने भाऊच्या समर्थांत उतरलेलो आहोत, तरी या 2 दिवसात या सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही। तर 13 तारखेनंतर आम्ही अवघ्या महाराष्ट्रात कोणाच्याही हाती हा निर्णय राहणार नाही। उग्र स्वरूपाचा अवघ्या महाराष्ट्रात भगतगिरी करून आम्ही आंदोलन करू। अनेक नेत्यांचे पाठिंबे मिळत आहे उपोषण स्थळावर। आज रोहित पवार येणारे, मनोज जरांगे पाटील येणारे, कसं पाहता? जे शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा करत आहे त्याचा आम्ही शेतकरी व कार्यकर्ते स्वागतच करणार आहोत। कारण काय, शेतकऱ्याची ज्या नेत्याला जाण आहे किंवा थोडेफार तरी जाणत आहे ते आज त्या आंदोलनाला पाठिंबा, जाहीर पाठिंबा देत आहे आणि तिथं येत पण आहे। आणि हे सगळं करता असताना सत्ताधारी जर याचं थोडं जरी भान ठेवत नसन, सत्ताधारी याची दखल घेत नसन, तर आम्ही माननीय बच्चूभाऊ कडू जो आमचा लाखोचा पोशिंदा आहे त्याच्या जीवाला थोडासा जरी धक्का लागला तर उग्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय सोडू नये। आज आम्ही फक्त जलसमाधी, मुंडन आंदोलन बंद इथपर्यंतच आहे, पण उद्याचं जे आंदोलन राहील हे भगतगिरीचं राहील आमचं, हे मात्र खरं आहे। बघितलं सध्या शांततेत आम्ही आंदोलन करतोय, परंतु उद्या आमच्या अंगात भगतसिंग येणार आहे, त्यामुळे उग्र रूप धारण करणारे आंदोलन असा इशारा सरकारला दिलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्बाण, एबीपी माझा, चांदूर बाजार, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।